उद्याचा बीड जिल्ह्यामधील ओबीसींचा महाएल्गार मेळावा रद्द। पावसाच्या अलर्टमुळे मेळावा पुढे ढकलल्याची आयोजकांची माहिती। छगन भुजबळांसह महत्त्वाचे नेते राहणार होते उपस्थित। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या कारवरती हल्ला। अहिल्यानगर जवळच्या आरणगाव परिसरामध्ये अज्ञातांनी काठ्यांनी हल्ला केल्याची माहिती। नांदूरला ओबीसी एल्गार सभेसाठी जात असतानाची घटना। मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा। धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यातल्या शाळा कॉलेजांना सुट्टी। दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्याच्या माण तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। म्हसवड इथल्या माणगंगा नदीने पुराची पातळी ओलांडली। बाजारपेठेमध्ये पाणीच पाणी। धाराशिवमध्ये आरणी नदीवरून जाताना शेतकरी थोडक्यात बचावले। पुराच्या पाण्यामध्ये वाहून जात असताना पोहता येत असल्यामुळे जीव वाचला। बीड शहरामध्ये पावसाची संततधार सुरू। बिंदुसरा नदी परिसरामध्ये साचलं कमरे इतकं पाणी। नांदेडमध्ये ढगफुटी सदृश पाऊस, शाळांना सुट्टी। सोलापूरच्या उंदर गावामध्ये पाहणीसाठी गेलेल्या सदाभाऊ खोतांवरती स्थानिकांचा रोष। केवळ फोटो सेशनसाठी आलायत का असाही सवाल। रोष बघता सदाभाऊ खोतांनी घेतला काढता पाय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नागपूरमध्ये कार्यक्रम। तब्बल 9,000पेक्षा जास्त स्वयंसेवकांचं पथसंचलन। डॉक्टर हेडगेवारांच्या आठवणींना उजाळा। मुंबईमध्ये मुस्लिम बहुल भागात लागले आय लव्ह मोहम्मदचे बॅनर। भायखळा, मोहम्मद अली रोड, भेंडी बाजार परिसरामध्ये बॅनरबाजी। लावलेले बॅनर अवैध असल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।